फकीरियत चित्रपट सुरू आहे आज सर्व ठिकाणी आणि हा हिंदी चित्रपट आहे. आणि या पिक्चरची खासियत म्हणजे आपण ह्याला आध्यात्मिक चित्रपट म्हणू शकतो, पण आध्यात्मिक म्हणता नाही, त्याच्यामध्ये आपण अशा काही गोष्टी दाखवलेल्या आहेत की ज्या तरुण पिढीसाठी अतिशय आवश्यक आहे. तरुण पिढीला स्वतःची पात्रता वाढवण्यासाठी, स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी. आता तुम्ही म्हणाल की तरुणांना आध्यात्मिक प्रगती काय करायची आहे, त्यांनी त्यांचं करिअर करावं, त्यांनी त्यांच्या जीवनात सेटल व्हावं. पण आध्यात्मिक मी या अर्थाने बोलते आहे की जेव्हा आपण सक्षम होतो आपल्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी आणि आपल्या सोबतच्या लोकांची काळजी घेण्यासाठी, तो एक आध्यात्मिक बदलच असतो. आणि असा बदल आपल्या तरुणांमध्ये व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून या चित्रपटामध्ये आपण हे दाखवलंय की सक्षम होणं म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने होता येतं. आणि जर का थोडंसं आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी आणि आपली जी कर्तव्यनिष्ठता असेल तर आपण तेवढे सक्षम होऊ शकतो. आणि यामध्ये आपण क्रियायोगाबद्दल माहिती दिलेली आहे की क्रियायोग हा एक असा योग आहे जो कधी युगामध्ये, म्हणजे आता असं म्हणतो आपण की खूप काही साधना केली की आपल्यामध्ये प्रगती होते, पण क्रियायोग हा असा योग आहे की या कलियुगामध्ये अतिशय कमी वेळ साधना करून तुम्हाला ती पात्रता, ती क्षमता तुमच्यामध्ये येऊ शकते. आणि तुमची ब्रेनची क्षमता वाढते, तुमची शारीरिक क्षमता वाढते, तुमची विचार करण्याची पद्धती बदलते, मनाची एकाग्रता वाढते आणि जे काही तुम्ही काम करता ते अतिशय इफिशियंटली होतं, खूप व्यवस्थित होतं, त्यात चुका होत नाहीत. तर अशा प्रकारे संपूर्ण परिपूर्ण आपल्याला बनवण्यासाठी हा योग अतिशय आपल्याला मदत करतो. त्या योगाबद्दल आपण यात सांगितलेलं आहे. आणि त्या योगाचे प्रणेते महावतार बाबाजी, की जे योगी खूप कमी लोकांना माहीत आहेत, ते हिमालयामध्ये आजही आहेत. ते असं म्हटलं जातं की ते 5,000 वर्षांचे आहेत, कोणी म्हटलं ते 3,000 वर्षांचे आहेत. खरं तर त्यांच्याबद्दल आपण खरंच काही अंदाज नाही लावू शकत. पण अशा एका योग्याने आपल्यासाठी हा क्रियायोग आणला आणि आपल्याला ते एक मोठं वरदान दिलेलं आहे. तर त्या महाअवतार बाबाजींची महती ह्या चित्रपटामध्ये आहे. बऱ्याच लोकांना, बुद्धिजीवी लोकांना असं शंका असते की कसं काय कोणी असू शकतं, शरीर धरून कसं काय इतकी वर्ष राहू शकतं. पण खरं म्हटलं तर आपला अध्यात्म किंवा आपल्या साधना इतक्या प्रगत आहेत की त्या साधनेच्या आधारे, फक्त श्वासांच्या आधारे अनेक योगी सिद्धयोगी झालेले आहेत आणि त्यांनी आपलं शरीर हजारो वर्ष टिकवलेलं आहे. आणि हे शक्य आहे. त्यामुळे असेच एक महान योगी, त्या सगळ्या योग्यांचेही गुरु महाअवतार बाबाजी आणि त्यांचेही गुरु बाबा भद्रबाहू यांचा उल्लेख या चित्रपटात आहे. फक्त उल्लेख नाही तर त्यांना आपण दाखवलेला आहे आणि कशा प्रकारे ते लोकांच्या समोर न येता हे जगाचं कार्य करत आहे आणि कशा प्रकारे जगाला सांभाळलं जात आहे, जगाला संरक्षण दिलं जात आहे, हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर खरंच अतिशय श्रवणीय आहे. माझ्या जीवनातील ज्या काही आध्यात्मिक घटना आहेत की ज्या रिलेटेड आहेत की मला कशा प्रकारे दर्शन झालं, कशा प्रकारे मला सांगितलं गेलं, कशा प्रकारे ती कार्य करून घेतली गेली, त्यासाठी कशा प्रकारे संघर्ष करावा लागला, ह्या गोष्टी त्याच्यात दाखवलेल्या आहेत. आणि त्यामुळे अतिशय श्रवणीय आणि म्हणजे पाहायला आणि ऐकायला आवडेल असा हा चित्रपट आहे. सगळ्यांनी पाहावा आणि खरंच सगळ्या ठिकाणी तो पाहिला जात आहे. खूप उत्तम चाललेला आहे हा चित्रपट आणि तो अधिकाधिक उत्तम व्हावा, सर्व लोकांनी तो पाहावा आणि स्वतःला क्रियावान करण्यासाठी प्रयत्न करावा, स्वतः ती साधना शिकावी आणि अतिशय कमीत कमी वेळ देऊन, म्हणजे दिवसभरात ना फक्त तुम्हाला 20 मिनिटं दिल्यानंतर इतकी जर प्रगती होते आहे जीवनात, तर असा योग सर्वांनीच स्वीकारला पाहिजे आणि त्या योगाचा अवलंबन करून आपलं जीवन समृद्ध केलं पाहिजे. हाच मेसेज आपण त्या मूवी मधून दिलेला आहे आणि प्रत्येक सीन म्हणजे एक मेसेज आहे आपल्यासाठी. आणि हे सगळे डायलॉग्स खरे आहेत, जे खरंच बोललं ऐकलं गेलेलं आहे, जे मला सांगितलं गेलंय, जे दर्शनात मी ऐकले त्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या बाहेरचं असं उगाच काहीतरी काल्पनिक काही त्यात केलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे अतिशय आवडेल हा मूवी, सर्वांनी पाहावा असंच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही विचार असेल तर विचार. या जय माताजी.
की आपला हा प्रवास अध्यात्माचा कसा सुरू झाला आणि आपलं मूळ नाव आणि आत्ताचे रुद्रात्मिका म्हणजे रुद्र हा शब्द तसा पुरुषी आहे तो स्त्रीलिंगी झाला तो त्याचा इतिहास आपण सांगावा. खरं तर माझं भौतिक नाव डॉक्टर अनुजा जानवलेकर आणि मी नॅचरोपॅथीची मी अभ्यास केलेला आहे आणि बऱ्याच म्हणजे माझं सगळं शिक्षण झालंय, डिग्र्या झाल्या, सगळं झालं, पण माझ्या आयुष्यामध्ये असं काही वळण आलं की मला दर्शनं व्हायला लागली. त्यानंतर मी क्रियायोग शिकवत होते, म्हणजे मी ध्यानाचे वर्ग आधी घेत होते, कारण की तेही मला सांगितलं गेलं होतं गुरुंकडनं आज्ञा झालेली, आणि मी ध्यान सांगायला सुरुवात केली लोकांना. त्यानंतर क्रियायोग आला माझ्याकडे आणि मग क्रियायोगाबद्दल सांगायला सुरुवात झाली. आणि मग दर्शनं सुरू झाली, जी दर्शनं अशी सांगताना लोकांना सामान्य वाटणार नाहीत, काहीतरी खोटं सांगतं त्या बाई, किंवा आता बाई या प्रविष्ट झाल्यात असं लोकांना वाटेल. त्यामुळे मी कधी तोंड नाही उघडलं कुठे, मी कधी कोणता पॉडकास्ट नाही केला, कधी कोणता इंटरव्ह्यू नाही दिला, कधी मीडियाच्या समोर आले नाही. कारण मला असं वाटत होतं की जे कार्य मला दिलं गेलंय ते कार्य मी करते आहे, त्यामुळे अजून गर्दी गोळा करण्यात काही अर्थ नाही, आणि म्हणून मी ते कधी लोकांसमोर आले नाही. पण जेव्हा मला सांगितलं गेलं की लोकांसमोर येणं आवश्यक आहे, कारण काही ढोंगी माणसं, काही पाखंडी माणसं लोकांना मिसगाईड करत आहेत, अध्यात्माच्या नावाखाली त्यांची दिशाभूल करत आहेत, आणि खऱ्या माणसाने का मागे राहावं, खऱ्या माणसाने का आपलं अस्तित्व लपवावं, त्यामुळे यावं लागेल तुला समोर असं सांगितलं गेलं. चा आवाज येत नाही बघ. आणि त्यामुळे मी समोर आलेली आहे, आणि हा चित्रपट सुद्धा आदेशावर झालेला आहे. मला सांगितलं गेलेलं की हा चित्रपट बनला पाहिजे आणि जे काही घटना घडल्या त्या लोकांसमोर आल्या पाहिजे, कारण कलियुगातही आपल्या विभूतीचं अस्तित्व आहे, गुरुतत्व कार्य करत आहे आणि ईश्वरी तत्व आपल्याला सांभाळत आहे, हे लोकांना कळलं पाहिजे, आणि म्हणून हा चित्रपट बनवला गेला. आता माझं नाव जे रुद्रात्मिका जे मला मिळालं ते बाबा भद्रबाहू यांनी मला काशीमध्ये हे नाव दिलेलं आहे, आणि त्यामुळे म्हणजे मी रुद्रकाली परंपरेतून मी गुरु आहे, त्यामुळे रुद्रकाली चालू आहे दोन. त्यामुळे रुद्रकाली नाही आवाज तो एकच आहे. तोच आहे हो. तोच आहे. तुम्ही ऐका तो माहिती आहे. त्यामुळे रुद्रकाली परंपरेतून मी गुरु आहे असं मला सांगितलं गेलं. जे काही मला गुरुपद मिळालं ते रुद्रकाली परंपरेतून आलेलं आहे. त्यामुळे रुद्रकाली परंपरा ही आमची परंपरा असल्यामुळे मला नावामध्ये रुद्रात्मिका असं हे नाव दिलं गेलं. खरं तर मला हे खूप आश्चर्य वाटलेलं की कसं, नंतर मला ते सांगितलं गेलं की ही अशी परंपरा आहे आणि त्यातून त्यांच्या इच्छेने मला गुरुपद मिळाले, म्हणून हे नाव मला मिळाले. आणि हे खरंच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की म्हणजे मला काशीबद्दल बोलायचं झालं तर काशी आपण दाखवलंय चित्रपटामध्ये. काशी म्हणजे आपलं आध्यात्मिक राजधानी आहे असं आपण म्हणतो की काशीमध्ये आपलं आपलं देवता बसली, आपले काशी विश्वनाथ बसले, आणि त्याशिवाय काशीमधल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या सनातन धर्माला धरून आहेत. पण याच सनातन धर्माच्या नावाखाली काही लोक चुकीचं करतात, ह्याचं फार वाईट वाटतं. आणि मला जे शिकवलं गेलं ते सनातन म्हणजे सत्य, जे सत्य आहे ते सनातन आहे हे मला सांगितलं गेलं. त्यामुळे आपणही तेच लोकांसमोर आणायचं आहे की सत्य जे आहे ते सनातन आहे आणि सनातन हे सत्य आहे, आणि जे सत्य असतं ते नेहमीच सुंदर असतं, आणि सुंदर म्हणजे आपले महादेव. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण सांगड घालून जर का आपल्या युवा पिढीला सांगितलं तर युवा पिढी निश्चित ह्या मार्गाकडे वळू शकते, आणि त्यांना थोतांड वाटणारा अध्यात्म त्यांना खरा वाटायला लागेल, आणि आपण युवा पिढीला वाचवू शकू. पण आज जी काही व्यसनाधीनता वाढली आहे, जे काही नर्वस होत आहेत, डिप्रेस होत आहेत, जे काही त्यांच्यामध्ये म्हणजे जी काही त्यांच्यामध्ये एक अशी भावना आली आहे की सक्सेस होणं खूप कठीण आहे, यशस्वी होणं खूप कठीण मार्ग आहे, तर तो आपण त्यांच्या मनातनं पुसून काढू शकतो.
कारण की जर का योग्य मार्गाने योग्य प्रयत्न केले गेले तर यश आपल्या फार जवळ असतं, हे त्यांना आपल्याला पटवून द्यावं लागेल. आणि ह्या पिढीचा होणारा ऱ्हास आपल्याला वाचवावा लागेल, कारण की भविष्यामध्ये ही पिढीच जगाला आणि आपल्या देशाला सांभाळणार आहे. त्यामुळे युवाला आपल्याला खूप वेगळ्या रीतीने तरुण पिढीला तयार करावं लागेल. आणि ह्या मूवीतून भरपूर तरुणांनी असे सांगितलेलं आहे लोकांना, त्यांचे जे काही रिव्ह्यू येतात ते आम्ही ऐकतो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा पिक्चर क्रांती करणारा आहे आणि हा पिक्चर सर्वांनी पाहावा, असं युवाच म्हणतात. त्यामुळे सगळ्यांनी हा पिक्चर पाहिला गेला पाहिजे. माई नमस्ते. आपण सांगताय सत्य सनातन, ह्याचा जो संघर्ष आहे, हा जो घटक दुर्लक्षित झालेला आहे, हो. त्या सत्याच्या संघर्षाच्या लढाईमध्ये हा जो चित्रपट आहे तुमचा, हा अतिशय मोलाची कामगिरी बजावेल. हो. परंतु सत्य सनातन दुर्लक्षित होण्यापाठीमागे नेमकी कुठली कारणं आहेत, या बाबतीत काय सांगाल? ह्याच्यामागे तसं म्हटलं तर आपण अगणित कारणं आहेत, अगणित लोक आहेत. कारण की कधी कधी माणूस आपल्या स्वार्थापायी समोरच्याला काहीतरी चुकीचं सांगत असतो, लोकांना मिसगाईड करत असतो. आणि आज असे अनेक लोक आहेत की जे अध्यात्माच्या नावाखाली मिसगाईड करतायत. आणि त्यामुळे अशा लोकांकडे अट्रॅक्ट होतात लोक, अशा लोकांकडे युवा पिढी जास्त अट्रॅक्ट होते. कारण युवा पिढीला तिथलं ते जे काही चकाचौंध आहे ती आवडते, जो काही भक्क आहे तो आवडतो, आणि अशा ठिकाणी ते खेचले जातात आणि अध्यात्माचा खरा अर्थ बाजूलाच राहतो आणि नको त्या गोष्टी सुरू होतात. मी नेहमी लोकांना हे सांगते की अध्यात्म म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्या अतिशय काटेकोरपणे पूर्ण करा. जे जे तुम्ही काही स्वीकारलं आहे ते पूर्ण करा, जी कामं तुम्ही हाती घेतली आहेत ती पूर्ण करा. तुमचं जीवन प्रामाणिकपणे जगा, कोणालाही न फसवता, कोणाचंही न नुकसान करता आपलं जीवन जगा. पण जर कुठे अन्याय होतोय, जर का कुठे अनाचार होतोय, जर का कुठे काही चुकीचं होतंय, तर खंबीरपणे उभे राहा, ती गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न करा. आपण इतके सक्षम आहोत की आपण एखादी चुकीची घटना थांबवू शकतो. पण आपण नेहमी असा विचार करतो की मला काय, जाऊ दे, ते मी कशाला त्यात पडू, आणि असं करू जोपर्यंत आग आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण शांत राहतो. आणि आग आपल्या घरापर्यंत पोहोचली की आपण सगळ्यांची दारं ठोठावायला लागतो. पण आपण हे विसरतो की जेव्हा दुसऱ्याच्या घरात आग लागली तेव्हा मी दार बंद करून शांत बसलो होतो, आता माझ्यासाठी दुसरा कोण कसा येणार. त्यासाठी आपण जे सुज्ञ नागरिक आहोत आपल्याला हे करायला हवं की जेव्हा जेव्हा चुकीचं काही घडत असेल तेव्हा आपल्याला उभं राहून ते चुकीचं होण्याच्यासाठी थांबवलं पाहिजे. आणि हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे की आपण योग्य करायचं आणि योग्य करण्यासाठी लोकांना तयार करायचं. अयोग्य होत असेल तर थांबवावं. रोज मंदिरात जाणं, रोज पोथ्या वाचणं, उपास करणं हा एवढाच अध्यात्म नाही आहे. अध्यात्माची दुसरी बाजू जी आहे की तुम्ही सक्षम व्हा, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा, एक शुद्ध नागरिक म्हणून जगा, दुसऱ्याला चांगलं जगू द्या, चुकीचं होत आहे तिथे तुम्ही उभे राहा, ते टाळा. ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आज धर्माबद्दल सुद्धा खूप काही म्हटलं जातं. भगव म्हणजे धर्म, टिळक म्हणजे धर्म, टिळा लावला की तो हिंदू आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुसून काढल्या पाहिजे. धर्मनिष्ठ म्हणजे एकच की जो प्रामाणिक आहे, जो इमानदार आहे तो धर्मनिष्ठ. जर आपल्यामध्ये इमानदारीच नसेल तर आपण हिंदू असेल काय आणि आपण दुसरं कोणी असेल काय, काहीच त्याला अर्थ नाही. त्यामुळे आपल्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे, जो इमानदारी आहे, तीच धर्मनिष्ठता आहे. आपण सगळ्यात पहिलं माणूस आहोत हेच विसरतोय की आपण माणूस म्हणून जन्म घेतलाय, माणूस की हा आपला सर्वात मोठा धर्म आहे हेच आपण विसरतो. मग आपण अजून कोणत्या वेगळ्या धर्माचा काय उपयोग करणार आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम आपण छान माणूस म्हणून जगूया, इतरांना माणसांसारखे जगायला देऊया आणि अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीने आपलं जीवन जगूया की आपण म्हणू शकतो की मी धर्मनिष्ठ आहे. त्यामुळे इतक्या साध्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या ना तर खूप वाद संपतील, खूप प्रकारचे संघर्ष कमी होतील आणि खूप चांगलं जीवन सगळ्यांच्या वाट्याला येईल. आणि माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे आणि सर्व विभूतींची, गुरुतत्वाची, ईश्वराची हीच इच्छा आहे की अतिशय चांगलं जीवन सगळ्यांच्या वाट्याला यावं. ईश्वराला कधीही वाटत नाही की तुम्ही दुःखात राहावं, तुम्ही रडावं, तुम्ही त्रासात असावं. तुम्हाला त्रासात बघून कोणत्याही गुरुला किंवा कोणत्याही ईश्वराला आनंद होत नाही. त्या त्रासाचं कारण कुठेतरी आपणच असतो. आपण केलेल्या कर्मांचेच भोग आपण भोगत असतो. त्यामुळे जर का आपणच निश्चय केला की मी काही चुकीचं करणार नाही तर अर्थात आपल्याबरोबर काही चुकीचं होणार नाही.
आणि मग आपण सगळेच चांगलं जगू शकतो. आणि त्यामुळे ह्याच्यामागे नक्की कोण आहे हे शोधण्यापेक्षा ती गोष्ट दुरुस्त करण्यासाठी आपण कारणीभूत आहोत हा विचार करूया. की एखादी गोष्ट कोणी बिघडवली ठीक आहे, पण ती दुरुस्त आपण करू शकतो. त्यामुळे आपल्याकडे ती क्षमता आहे की आपण खरा अध्यात्म लोकांसमोर आणूया आणि खरा आध्यात्मिक जीवन सगळ्यांना जगायला लावूया. एक ह्याला जोडून एक माझा असा प्रश्न आहे की फकीरियत या शब्दा पाठीमागं नेमकं काय रहस्य आहे? फकीरियत हा शब्द कशासाठी दिलाय आपण, हा उर्दू शब्द आहे असं लोक म्हणतात, पण खरं तर फकीरियत हा हिंदी शब्द आहे. मी कसं ते सांगते, आणि जरी उर्दू असेल तरी आपल्या त्याच्याशी काही वाद नाही. कारण की फकीरियत हा शब्द वृत्ती दाखवतो की जी फकीरांची वृत्ती आहे. आज आपले आता फकीर म्हणजे फक्त वेगळ्या धर्माचं कोणी असं मी मानत नाही. कारण की फकीर हा एक असा व्यक्ती की ज्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे, भरपूर क्षमता आहे, भरपूर काही त्याच्याकडे असतानाही तो अनासक्त आहे, तो फकीर. आणि आपले सगळे विभूती, मग तुम्ही अगदी रामकृष्ण परमहंस घ्या, स्वामी समर्थ घ्या, शंकर महाराज घ्या, अगदी सगळे जे काही आपल्याला लाभलेले सगळे संत घ्या, ते सगळे अशाच प्रकारे अनासक्त आहेत. त्यांची कशाही कधी कोणत्या गोष्टींची बद्दल त्यांना आसक्ती नव्हती. त्यांच्याकडे पुरेपूर ज्ञान आहे, पुरेपूर ते सक्षम आहेत, पूर्णपणे त्यांच्याकडे सगळ्या काही ताकदी शक्ती असतानाही ते अनासक्त आहेत. तर या अशा अनासक्त वृत्तीला आपण फकीरियत हे नाव दिलेलं आहे. आणि गुरुतत्व हे नेहमी अशा वृत्तीचं असतं आणि म्हणून ते फकीर. अजून एक विचारू? हो. नाही, आपण या फकीरेत जो आपल्या पिक्चरचं टायटल आहे त्याच्या खाली गुरु शिष्य एक सनातन आहे, परंतु ही गुरु शिष्य जी परंपरा आहे ही शालेय जीवनामध्ये नष्ट झालेली आहे आणि मानवी जीवनामध्ये ह्याचं नेमकं काय महत्व आहे? हो. खर तर गुरु शिष्य म्हणजे आपण, आपली आई पहिले आपला गुरु आहे, आपले बाबा वडील आपले गुरु आहे, आपण शाळेत जातो तेव्हा आपले शिक्षक आपले गुरु आहे. भौतिक जीवनामध्ये आपल्याला असंख्य प्रत्येक पावलोपावली गुरु भेटत असतात आणि ते सगळे आपले गुरु असतात, मार्गदर्शक असतात. पण आध्यात्मिक जीवनामध्ये आपले जे कोणी गुरु असतात ते गुरु मात्र आपल्याला आयुष्याचा मोक्षाचा मार्ग दाखवतात. आता मोक्षाचा मार्ग मिळण्याच्या अगोदर मी असं म्हणेन की आपल्याला आयुष्याचा मार्ग मिळाला पाहिजे. तो जर योग्य मिळाला तर मोक्षाचा मार्ग निश्चित व्यवस्थित मिळू शकतो. तर हे आध्यात्मिक गुरु जेव्हा योग्य मार्गदर्शन आपल्या शिष्यांना करतात तेव्हा ते शिष्य पुढे जाऊन आयुष्यामध्ये खूप मोठं काम करू शकतात, खूप चांगलं काही मार्गदर्शन लोकांना करून आदर्श एक उभं करू शकतात. तर त्यामुळे गुरु शिष्य ही परंपरा अगदी प्राचीन आहे, तरीही आजही ती तितकीच महत्वाची आहे. हे एक सनातन सत्य आहे की जे आपण बदलवू शकत नाही. जर शिष्य आहे तर त्याचा गुरु आहे, आणि जर गुरु आहे तर त्याचा नक्की शिष्य कोणतरी आहे. त्यामुळे गुरु शिष्य परंपरा ही अतिशय महत्वाची आहे. आणि जर का आपल्या आयुष्यामध्ये योग्य गुरु असेल तर आपला मार्ग कधीही चुकत नाही आणि आपण कधीही मिसगाईड होत नाही. त्यामुळे योग्य आध्यात्मिक गुरु आपल्याला लाभणं आणि पावलोपावली मार्गदर्शन करणारा गुरु, देहधारी गुरु जर आपल्या जीवनात असेल तर आपल्याला कधीच काही ओढ पडत नाही. मला तुम्ही विचाराल तर माझे रामकृष्ण परमहंस, बाबाजी आहेत, ठाकूरजी आहेत, शंकर महाराज, स्वामी समर्थ सगळ्यांचंच मला मार्गदर्शन मिळालं. मला देहधारी गुरु असं फार कमी काळासाठी मिळालं, त्याचा उल्लेख मूवीमध्ये केलेला आहे. पण हे सगळे गुरु त्यांचं वारंवार होणारं दर्शनामुळे मला कधीच ही खंत राहिली नाही की माझ्याकडे देहधारी गुरु नाही. कारण की हे जरी समाधिस्थ असले तरी मला त्यांची सतत दर्शनं होत राहिली, सतत मार्गदर्शन होत राहिली. त्यामुळे मला ती उणीव कधीच भासली नाही. पण सर्वसामान्यांना, इतरांना हे अशक्य किंवा कठीण गोष्टी आहेत. खरं म्हटलं तर माझ्या सगळ्या साधकांना ही दर्शनं झालेली आहे. म्हणजे असं म्हणत नाही की मलाच झाली, माझ्यासोबत जी जी साधक आहेत ते त्या त्या वेळेला त्यांना दर्शनं झालेली आहेत. त्यांनाही बाबाजींचं दर्शन झाले, त्यांनाही बाबा भद्रभाऊंचं दर्शन झाले, शंकर महाराजांचं, स्वामी समर्थांची दर्शनं झाले. आम्ही ठाकूरांचा तर दर्शनाचा किती वेळा लाभ घेतलाय, किती आनंद घेतलाय त्यामध्ये. त्यामुळे ती गोष्ट अशक्य नाही आहे. पण तिथपर्यंत साधना जाण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी कोणी गुरु हवे, तर आपल्याला ही सगळी दर्शनं होऊ शकतात, तर आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे जर अध्यात्म आपल्याला योग्य मार्गाने करायचं असेल तर आपल्याला योग्य आध्यात्मिक गुरु पावलोपावली मार्गदर्शन करणारा अतिशय आवश्यक आहे.
त्यामुळे आपण असं काल्पनिक गुरु की नाही कोणीतरी फोटोमध्ये आहेत आणि त्यांना मी गुरु मानते असं न करता खरोखर गुरुचा आपण शोध घेतला पाहिजे आणि स्वतःला तितकं तयार केलं पाहिजे की आपल्याला त्या गुरुंचा लाभ होऊ शकतो. गुरु मग आपण कर्म सिद्धांत आणि पुनर्जन्म मानतो. हो हो आणि समर्थांनी म्हटलेलं आहे की मनात वाचिले पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. बरोबर. आणि मग चांगली आणि चांगल्या कर्माची फळं चांगली वाईट फळची वाईट मिळतात. हो मग असं जर आपण मागच्या जन्मात घडलं असेल तर वाईट जे आहे ते क्रिया वगैरे आपल्याला कमी करता येईल का? हो निश्चित. आपण जेव्हा साधना करतो तेव्हा त्या साधनेने आपल्या कर्मांचं जाळ व्हायला सुरुवात होते आणि असे काही कर्म असतात की जे तुमचे फक्त साधनेने नाही जाणार आहे तर त्यांच्यासाठी इतर साधना असतात की जसे यत्न साधना आहे, जप जाप्य आहे, या गोष्टी आहेत, दान धर्म आहे, इतरांची सेवा करणं आहे. या गोष्टींमधून सुद्धा आपल्या कर्मांचा जो आपल्याला डायरेक्ट इफेक्ट येणार होता तो कमी होतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कर्मांवर लक्ष देऊन कर्म चांगले करायला लागला की आपणच पुढचं सगळं चांगलं व्हायला लागलं. त्यामुळे कर्म कोणालाही चुकत नाही, म्हणजे कर्मांचा जो काही भोग आहे ना तो कोणालाही चुकलेला नाही. त्यामुळे आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही आपण चुकलोय त्याची शिक्षा निश्चित मिळणार, पण हे लक्षात ठेवून जर का पुढे आपण चुका करणं टाळलं तर निश्चित पुढचं चांगलं असतं. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे. सूक्ष्म स्वरूपात त्या मूवी मध्ये दाखवलेलं आहे कशा प्रकारे दर्शन होतात ते की व्यक्तीला माध्यम करून त्यांच्याद्वारे दर्शन दिली गेलेली आहेत आणि त्या माध्यमांच्या बद्दल मी सांगितलेलं आहे माझ्या बऱ्याच पॉडकास्ट मध्ये की कशा प्रकारे त्या माध्यमांमध्ये बदल होतात, त्यांचं बसणं, त्यांचा आवाज, त्यांचं बोलणं, त्यांच्या शरीराचं टेम्परेचर कम्प्लीट झिरोवर जातं, त्यांची सुप्तावस्थेत त्यांचा देह जाऊन त्याच्यामध्ये ती पराशक्ती येऊन संवाद साधू शकते. ह्या गोष्टी खरंच फार वेगळ्या आहेत पण त्या आम्ही अनुभवल्यात आणि म्हणून ह्या गोष्टी गुरुदेवांचीच इच्छा होती की हे लोकांसमोर आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे की अशाही पद्धतीने जग चाललेलं आहे, अशाही पद्धतीने जगात कार्य होत आहे आणि आपण वेगवेगळ्या थरावर जे अदृश्य शक्ती आहेत त्याही आपल्याला त्रास देत असतात. आपलं जगाला बऱ्याच गोष्टींचा त्रास आहे, असं नाही की फक्त कोणीतरी माणूसच आहे. त्याच्यामुळे ज्या काही आहेत ना त्या सगळ्या गोष्टींचा त्रास आपण चुकवू शकतो योग्य साधना. त्यामुळे ते योग्य साधना आणि जप आणि यज्ञ हे खूप आवश्यक आहे. आणि ध्यान जेव्हा आपण करतो तेव्हा ध्यानामध्ये आपली जी प्रगती होते, आपल्या ब्रेनची जी क्षमता वाढते, तुमची शारीरिक क्षमता जी वाढते ती असीम असते, अगदी वेगळी असते आणि त्याच्यामधून तुम्हाला जी दर्शनं होतात तीही वेगळी असतात. नाही असं हे बघा, हे जे सगळे विभूती आहेत ते आज देहाच्या पलीकडे गेलेले आहेत, त्यामुळे देह घेऊन ते आपल्या समोर येत नाही. आता जरी बाबाजींना म्हटलं आपण की त्यांचा देह आहे पण तो देह घेऊन त्यांना वावरण्याची गरजच नाही, ते त्या देहाच्याही पलीकडे गेलेले आहेत, ते ज्योती स्वरूप झालेले आहेत. त्यामुळे आणि आपल्या शरीराची तितकी क्षमताच नाही की ह्या सगळ्यांना समोर असं उभं पाहू. ते केवळ त्यांचं जेव्हा आगमन सूक्ष्म अवस्थेत होतं तेव्हाही आपले हार्टबीट्स खूप वाढतात, असं वाटतं की ब्रेन मध्ये माझं धाप 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 होतंय, म्हणजे आपल्या शरीराची क्षमता तेवढी नसते की आपण त्यांना असं समोर पाहू शकतो. त्यामुळे त्यांची जी दर्शनं असतात ती माध्यमाच्या आधारे होतात. ते माध्यमाचं शरीर तेवढे ते शोधतात की ते असं एखादं शरीर असतं की जे ते तितके व्होल्टेज पेलवू शकेल शरीरामध्ये, अशा शरीराची निवड होते आणि त्यांच्या मार्फत आगमन होतं. हो मग त्यांचं ते तसं रूप बदलतं, त्यांचा आवाज बदलतो, त्यांची बसण्याची बोलण्याची ढब बदलते आणि असं वाटतं की अरे बापरे यांचा आवाज असा कसा झाला, अरे बापरे हे असं कसं हातवारे करतात, चेहरा असा कसा झाला. म्हणजे खरंच खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत आपण सगळ्या गोष्टींना सायन्सचा आधार लावण्याचा प्रयत्न करतो पण अध्यात्म असं आहे ना की जिथे सायन्स संपतं ना तिथून अध्यात्म सुरू होतं. त्यामुळे आपण अध्यात्माला सायन्सचा बेस लावूच शकत नाही की अशा प्रकारे हे सायन्सच्या आधारे मी सांगते असं म्हणू शकत नाही. सायन्स जिथे अगदी कोलमडून पडतं ना तिथून अध्यात्म सुरू होतं. आणि अध्यात्माला काही कसलीही आपण काही असीम आहे, त्याला काही लिमिट नाही.
म्हणजे मी तर एवढंच शिकली आयुष्यामध्ये की एव्हरीथिंग इज पॉसिबल असं शिकले की काहीही शक्य होतं. फक्त तुमची नजर डेव्हलप झाली पाहिजे, तुमची चेतना तेवढी डेव्हलप झाली पाहिजे की तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. आणि आपण फक्त एवढ्याच वलयात वावरतो की मी माझी माणसं हे दिसणारं जग, पण दिसणाऱ्या जगापेक्षा न दिसणारं जग ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठं आहे. आणि ते जेव्हा आपण अनुभवायला लागतो ना तेव्हा असं कळतं की बापरे, म्हणजे हे सगळं किती आहे आणि ह्या सगळ्याचा अनुभव कधी लोकांना होणार. आणि माझी ती इच्छा आहे की साधारण प्रत्येकाने एवढं प्रगत व्हावं की ह्या गोष्टींचा त्याने अनुभव घ्यावा. आणि मग खूप ठिकाणी आपण काही स्वतःला म्हणजे आपल्याला होणारे त्रास कमी करू शकतो, इतरांचे त्रास कमी करू शकतो. आणि म्हणजे माझी एकच इच्छा आहे की सुंदर जीवन सगळ्यांच्या वाट्याला यावं, सगळ्यांनी खूप छान जीवन जगावं, सगळ्या त्रासातनं बाहेर यावं, सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं, सगळ्यांची मनस्थिती उत्तम राहावी, सगळ्यांच्या घरामध्ये छान समाधानी जीवन प्रत्येकाच्या वाट्याला यावं. आणि जशी माझी इच्छा आहे तर विचार करा की गुरुतत्वाची आणि ईश्वराची तशी इच्छा नसेल का. त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे, त्यामुळे आपण त्यांच्या इच्छेला, बाबाजींना असं वाटतं की सुप्रजा यावी, जग सुंदर व्हावं, ती सुप्रजा येण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. कारण की आपण चांगली माणसं आहोत पण ह्या गोष्टीला आपण कुठेतरी मानतोय. त्यामुळे आपल्यासारखे अनेक चांगली माणसं एकत्र आली तर आपण ते प्रयत्न अधिक दुपटी तिपटीने करू शकतो आणि सुप्रजा आणू शकतो. आपण मुळात म्हणजे चांगले आहोत, आपण अधिक लोकांना चांगलं करू शकतो आणि सुप्रजा आणू शकतो. मग विचार करा की जग किती सुंदर असेल, नंदनवर व्हायला वेळ नाही लागणार जगाचा. घेता येते हो, पण ते अंतर्दृष्टी डेव्हलप तर करावी लागते आपल्याला साधनेने. हो. सद्गुरूंचे दृष्टांत होतात. हम्म. यातनं अध्यात्म काय समजायचं? दृष्टांत होतात म्हणजे ध्यानामध्ये किंवा असं काही. नाही, दृष्टांतमध्ये स्वप्नामध्ये असे सद्गुरू दिसतात. हे तसं काही दिसत असेल तर मग दर्शन होत असतात ती. हा, त्यामुळे दर्शनाचा आनंद आपण घेऊ शकतो. पण जेव्हा दर्शनामध्ये काही आपल्याला जबाबदाऱ्या जसं की मला दिल्या गेल्या तसं काही असेल तर आपण समजायचं की आपली निवड झाली आहे खूप चांगल्या गोष्टींसाठी असं. त्यामुळे आपली निवड होण्या इतकं आपण स्वतःला तयार केलं पाहिजे की आपण या जगाच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतो, ईश्वरी कार्यामध्ये. क्रियायोगातलं सर्वोच्च स्थान काय? क्रियायोगाचे सर्वोच्च स्थान असं नाही, म्हणजे क्रियायोग ही एक साधना आहे जी बेसिकली प्राणायाम आणि मुद्रा यांच्यावरती चालते आणि अतिशय कमी वेळ लागतो. म्हणजे कलियुगातली सगळ्यात फास्ट कोणती साधना असेल तर ती क्रियायोग आहे. आणि योग्य क्रियायोग तुम्हाला मिळाला पाहिजे, मी असंही सांगेन. कारण की क्रियायोगाच्या नावाखाली आज फसवणूक खूप होते आहे. अगदी लोक मोठमोठे फीज घेऊन लोकांना काहीतरी असंच शिकवत आहेत की जे क्रियायोगाशी काही त्याचा संबंध नाही. आणि माझ्याचकडे शिकलेले भरपूर लोक स्वयंघोषित गुरु बनलेले, त्यात स्त्रियांचाही हे आहे. त्यामुळे अशा स्त्रिया आणि पुरुष माझ्याकडे शिकले आणि नंतर स्वयंघोषित गुरु बनले. पण आता माझ्याकडे जी लोक येतात ते सांगतात की त्यांच्याकडे शिकल्यानंतर आम्हाला असे असे त्रास झाले, त्यांच्याकडे शिकल्यानंतर आम्हाला असे असे आजार झाले, तिथे आम्ही अजिबात कम्फर्टेबल नव्हतो, आम्हाला खूप त्रास झाला, दिवसभर बॅच मध्ये आम्ही बसू शकत नव्हतो. तर हेच लोकांना कळलं पाहिजे की व्हायब्रेशन ओळखता आलं पाहिजे की एखादा माणूस ढोंगी आहे, पाखंडी आहे, तर ते ओळखता आलं पाहिजे. ज्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपल्याला नाहीच कम्फर्ट वाटत आहे अशा व्यक्तीच्या व्हायब्रेशन निश्चित बरोबर नाहीये. ज्या व्यक्तीच्या समोर गेल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, छान वाटतं, उल्लसित वाटतं, आपला त्रास आपण विसरतो, अशा व्यक्तीच्या सहवासात आपण गेल्याने जर आपल्याला छान वाटत तर तो ती व्यक्ती योग्य आहे. आणि हे जर लोकांना कळलं तर लोक योग्य ठिकाणी जाऊन योग्य क्रियायोग शिकतील. आणि क्रियायोग एकदा शिकला की फार कमी वेळेची साधना आहे. मी जसं म्हटलं तसं की क्रिया करायला तुम्हाला 3 ते 3.5 मिनिट लागतात फक्त. जे काही तुम्ही प्राणायाम घेता त्याला फक्त 3 ते 3.5 मिनिट लागतात. त्यानंतर तुम्ही बसाल, थोडं ध्यान कराल, कारण ती ऊर्जा इतकी तुमच्या शरीरामध्ये येते की ती ऊर्जा सेटल व्हायला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. मग तुम्ही 20 मिनिटं ध्यान कराल आणि जेव्हा उठता तेव्हा एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन उठता.
तेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. तुम्हाला वाटतं की आज बस जगच जिंकायचं आहे. तर ही इच्छा प्रत्येकामध्ये आली पाहिजे. तर विचार करा की किती छान सगळ्यांचं होईल. सगळे अपयश संपून जातील आयुष्यातले आणि फक्त यश राहील आपल्याकडे, फक्त संतुष्टी राहील, फक्त समाधान राहील. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळ तो एक 20-20 मिनिटाचा वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी 20 मिनिटं साधना करता तेव्हा दिवस तुमचा पूर्ण त्या उत्साहात जातो. संध्याकाळी केलं की तुमची रात्र छान जाते. कमी झोपूनही तुम्ही उत्साही दिसता. अगदी वेळेला तुम्हाला अन्न नाही मिळालं, तुम्ही कमी खाल्लं तरीही तुम्हाला त्याचा विकनेस वाटत नाही. म्हणजे तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता खूप चांगली होते. तुमचे आजारपणा हळूहळू कमी व्हायला लागतात. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज यायला लागतं. डोळ्यांची नजर चांगली होते आणि आणि असं करत करत तुम्ही हळूहळू कधी निरोगी होता हे तुम्हाला कळतच नाही. आणि निरोगी झालात की तुमचं उत्साही आनंदी मन आहे ते अधिक कार्य करू शकतं, अधिक काही तुम्हाला जबाबदाऱ्या घेता येतात आणि त्यातनं तुम्ही पुढे जाऊन अधिक यशस्वी होता. त्यामुळे आपल्याला क्रियायोग हे दुसरा पर्याय नाही आहे. क्रियायोगाला क्रियायोग करायलाच हवा प्रत्येकाला. आणि म्हणून मी इतकी धडपडते की प्रत्येकापर्यंत क्रियायोग पोचावा. अगदी आणि युवा पिढीसाठी तर इतकं ते आवश्यक आहे की आज जी काही स्पर्धा पाहतोय ना आपण, की जे काही डिप्रेशन मध्ये जात आहेत, सुसाईड करतायत किंवा दुसऱ्यांवर काही हल्ले करतायत, त्या डिप्रेशन मध्ये खूप काही व्यसनाधीनता होतीये. हे सगळं जर आपण थांबवलं नाही ना तर खूप ऱ्हास, खूप मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला युवा पिढीला क्रियायोगाकडे वळवणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण आधी क्रियायोग करूया, आपल्यामध्ये होणारे बदल त्यांना दिसतील आणि तेही ह्या क्रियायोगाकडे वळतील. जेव्हा त्यांना दिसेल की तुम्ही सक्षम होताय, तुमचा चेहरा छान होतोय, तुमची नजर चांगली होते, तुम्ही शांत होताय, तुमची चिडचिड कमी झाली आहे, तेव्हा त्यांना आपणच वाटेल की आई बाबा जे करतात ते आपण करूया आणि ती पिढी आपल्याकडे हळूहळू यायला लागेल. त्यामुळे आपल्याला आधी याचा भाग बनावा लागेल. योगी गुरु कसा ओळखावा? आता मी सांगितलं ना, व्हायब्रेशन ओळखता आल्या पाहिजे. ज्यांच्या सहवासात गेल्याने, समोर गेल्याने आपल्याला आल्हाददायक वाटतं, ज्या व्यक्तीला बघून कंटाळा येत नाही, ज्यांच्या सोबत राहायला बरं वाटतं, त्या व्हायब्रेशन ओळखता येतात. आणि शेवटी पाखंडी माणसाच्या व्हायब्रेशन वेगळ्याच असतात, त्या आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे फार आवश्यक आहे पाखंड ओळखणं, कारण पाखंडी लोकांनी सगळं नाश केलेला आहे. त्यामुळे पाखंड ओळखता आला पाहिजे आपल्याला, पाखंडी लोकांना बाजूला करता आलं पाहिजे. कारण की महादेवांची इच्छा आहे की पाखंड संपवायचा आहे. महादेवांच्या नगरीतच किती पाखंड होतोय. त्यामुळे तिथेही मी हेच सांगते की माझ्या शिष्याला की पाखंडाचा भाग बनवू नका, पाखंड थांबवण्याचा प्रयत्न करा. जे जे चुकीचं आहे, जे स्वतःला काहीतरी मोठं करून सादर करतात, त्या लोकांपासून दूर राहा. अशा लोकांना पुढे येऊनच देऊ नका. मग आपणच पाखंड कमी होईल आणि हे जग सुंदर होऊन जाईल. गुरुमा, आजचा समाज हा सिद्धी आणि चमत्कार याला मानायला लागलाय आणि ब्लॅक मॅजिक वगैरे असे प्रकार सुरू झाले, तर त्या याच्याबद्दल आपण काय संदेश द्याल समाजाला? काय ना, मिसगाईड केलेलं आहे लोकांना भरपूर. आणि लोकांना तंत्र म्हटलं की असे डोळे चमकतात लगेच, की तंत्र म्हटलं की काहीतरी असं वाटतं की छान, म्हणजे आपण लगेच कोणाला तंत्र म्हणजे वशीकरण, म्हणजे लोकांना फसवणं, लोकांना आपल्या ताब्यात आणणं, लोकांवर ताबा करणं, लोकांवर राज्य करणं, अशी लोकांची एक कल्पना आहे आणि पूर्णपणे चुकीची आहे. तंत्र म्हणजे अगदी अतिशय शुद्ध शास्त्र आहे. जसं आपण इंग्लिश मध्ये टेक्निक म्हणतो तसं हिंदीमध्ये तंत्र म्हणतो किंवा मराठीमध्ये तंत्र म्हणतो. तर तंत्र म्हणजे इट्स अ टेक्निक की तुम्ही कशा प्रकारे देवतांना प्रसन्न करता, तुम्ही कशा प्रकारे होम हवन करून बीज मंत्रांचा जाप करून देवाला प्रसन्न करता, देवीला प्रसन्न करता आणि त्यांची प्रसन्नतेमुळे तुम्हाला कसा लाभ होतो. ही एक प्रक्रिया आहे, एक साधनाचा भाग आहे तो. पण लोकांनी तंत्र म्हणजे काहीतरी जादू टोना, काला जादू आणि तिथे मग काहीतरी लोकांचा नाश करता येतो, लोकांवर जारण मारण करता येतं किंवा हे असं काही नाही आहे. जे करतात ना ते एखादाच कोणीतरी असेल की त्याच्यात त्याला काहीतरी असं माहित असेल, बाकी सगळे आहेत ते ढोंगी आहेत. त्यामुळे तंत्राचं नाव घेऊन बोलणारे, आता फेसबुकवरच बघा ना, 4 पोस्ट नंतर एक तांत्रिक येतो.
त्यामुळे सगळे फेसबुकवरचे बाबा आणि सगळे मार्गदर्शक म्हणजे तुम्ही अगदी हे करा, तुम्ही ते नका करू, तुम्ही यशासाठी हे करा, सुखी जीवनासाठी ते करा, बरं होण्यासाठी या 3 गोष्टी करा, हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर योग्य माणसाला शोधायचं आणि त्या योग्य माणसाच्या कडून आपण काही ज्ञान मिळवायचं. तंत्र ही अतिशय शुद्ध गोष्ट आहे, अतिशय सात्विक साधना आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आपण अजिबात हे करायचं नाही जी चुकीची गोष्ट सांगतात. त्यामुळे लोकांनी तंत्राचं खूप काही चुकीचं हे मांडलेलं आहे आणि ते अजिबात आपण ते फॉलो करायचं नाही. तंत्र म्हणजे शुद्ध साधना आहे आणि ती दैवी साधना आहेत त्या सगळ्या खूप चांगल्या आहेत. माई आपले पॉडकास्ट मी पाहिलेले आहेत. अजब गजब या पॉडकास्ट वरती आपल्याला एक प्रश्न विचारला, त्यावेळेस आपण एक उत्तर दिलं होतं की आपण हिमालयात दर 2 महिन्याला जाता. हो. त्यावेळेस आपल्याला एक ट्रान्सपोर्ट मध्ये एक तुम्ही दर्शन झालं होतं, त्याच्यामध्ये एक लहान मूल आपल्याला एक बोललं की हे जग आम्ही सोडू आणि पृथ्वीचा वगैरे नाश होईल. तर ह्याचा नेमका संदर्भ म्हणजे माणसांचे दुर्गुण ते सोडत नाहीत असा एक तुमचा शब्द आहे. नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला? हो म्हणजे तो असा अनुभव होता की तो अनुभव मूवीत पण तो सीन आहे. तर त्याच्यामध्ये त्या छोट्या योग्याने सांगितलेलं की हे जग योग्यांमुळे तरलेलं आहे किंवा योग्याने ह्या पृथ्वीला सांभाळले आणि पृथ्वीवरचे लोक सुधारायला मागत नाहीत म्हणजे आपले वाईट गुण टाकायला मागत नाहीत, आपल्यामध्ये भयंकर आसक्ती सोडायला मागत नाहीत, अध्यात्माचा मार्ग घेत नाहीयेत, साधनेचा मार्ग घेत नाहीयेत, प्रामाणिकपणाचा मार्ग घेत नाहीयेत, लोकांना फसवणं, लोकांच्या गोष्टींवर आपला अधिकार दाखवणं हेच करत आहेत. त्यामुळे हे जर नाही थांबलं तर पृथ्वीचा नाश नक्की होईल. कारण की हे सगळ्या विभूती ज्या पृथ्वीला प्रोटेक्ट करून संरक्षण देत आहे ते सगळे योगी निघून जातील दुसऱ्या पृथ्वी. कारण की त्यांना अनेक पृथ्वी आहे, त्यामुळे त्या दुसऱ्या कोणत्या पृथ्वीवर ते जातील आणि मग आपल्या पृथ्वीचा फार विनाश होईल. म्हणून तो एक संदेश होता आणि तो मूवीत पण दिलेला आहे. मूवीत पण तो आहे. एक प्रश्न होता की आता आपण सध्या पैठणमध्ये आहात आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक लोक हे अंधश्रद्धा पाळतात आणि लिंबू वगैरे असेल त्यात जास्त विश्लेषण करणार नाही. पण अंधश्रद्धाविषयी तुम्ही काय सांगता, त्याविषयी काय विश्लेषण? नाही, अंधश्रद्धेवर तर खरंच खूप काम केलं गेलं पाहिजे. कारण की अंधश्रद्धामुळे खूप लोकांचं नुकसान होत आहे. म्हणजे मीही सकवार सारख्या गावात काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलेलं की आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे नाही जायचं, पण त्या जो कोणी असेल गावातला भगत त्याच्याकडे जायचं. आणि हे आम्ही सांगून दमायचो की लोकांना, अरे तुला बाबा ताप आलाय, तुला औषधाची गरज आहे, तुला लिंबूची गरज नाहीये. पण मी आजारी पडलोय म्हणजे मला कोणीतरी माझ्यावर काहीतरी केलंय आणि आपले शत्रूच आहेत सगळे, हा जो काय एक विचार आहे ना तो पहिला ह्यांच्या मनातून काढून टाकला पाहिजे. कारण की आपलं असं काय, आपण असे कुठले असे मोठे राजाधिराज आहोत की आपले सगळे शत्रूच बनतील आणि आपल्याला सगळे मारायलाच तयार राहतील. तर त्याच्यामुळे हा विचार जर त्यांच्या मनात गेला ना आणि तुमच्या त्रासासाठी तुम्हाला एक डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, हे जर त्यांच्यामध्ये बिंबवलं गेलं ना तर ते अंधश्रद्धेचा मार्ग थोडा कमी करतील. आणि अंधश्रद्धा हे निर्मूलन झालंच पाहिजे या सगळ्या गोष्टींचं. हे जे काय तुम्ही म्हणाल की लिंबू किंवा ह्याच्याने खरंच काही समस्या दूर होत नाहीत. त्यामुळे योग्य मार्गदर्शक आणि आजारी पडला तर योग्य डॉक्टर, ह्या गोष्टींची आपल्या आयुष्यात गरज आहे, ते त्यांना सांगितलं पाहिजे आपल्याला. तुमचे सगळे पॉडकास्ट बघितलेले पुस्तक योगी त्यामध्ये जी गुरु परंपरा दिलेली आहे, बाबाजी असतील, मासे असतील, सगळे, तर तसं पुस्तक रूपाने तुम्ही काय करू शकता? हो, म्हणजे माझं एक तिरुड जयंती हे पुस्तक आहे. हे नाव सुद्धा मला दिलं गेलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये संवाद आहे की माझा आणि बाबा भद्रभाऊंचा जो संवाद झालेला आहे तो त्याच्यामध्ये आहे. आणि एक अध्यात्म, एक विद्रोह, एक क्रांती हे माझं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे. मला खूप लोकांनी विचारलं की अध्यात्म, विद्रोह आणि क्रांती असं तुम्ही का लिहिलं. तर तेव्हा मी त्याला सांगितलं की नेहमीचे मार्ग सोडून जेव्हा आपण काही वेगळा मार्ग स्वीकारतो तेव्हा एक प्रकारचा तो आपला शोध असतो आणि त्या शोधाला
विरोध करणारे पुष्कळ लोक असतात. आणि जेव्हा तो आपला मार्ग तो एक संघर्षच असतो म्हणजे, आणि तो संघर्ष तो द्रोह असतो काही लोकांसाठी. आणि जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा नक्कीच क्रांती घडते. त्यामुळे अध्यात्माचे मी जे काही मार्ग सांगते आहे ते तसे ते विद्रोहच करण्यासाठी होते, पण त्याच्यातनं क्रांती घडते आहे, त्याच्यातनं लोक घडत आहेत, त्याच्यामधून लोकांना योग्य मार्ग मिळत आहे. कारण की मी हे सांगत नाही की लोकांना उपास करा, लोकांना मंदिरात जा, लोकांना मंदिरामध्ये चढावे द्या. कारण की ईश्वर हा इतका परिपूर्ण आहे की त्याला आपल्या नारळाची, हाराची, फुलांची गरजच नाही आहे. त्याला आपल्याकडनं आपलं प्रेम हवं आहे, आपलं शुद्ध मन हवं आहे, आणि आपणच स्वतःला फूल समजावं आणि अर्पण करावं त्यांच्या पायाशी. त्यांनीच निर्माण केलेल्या सृष्टीतून त्यांनीच फुलं निर्माण केली, त्यांनीच नारळ निर्माण केले, त्यांनीच सगळं. तेच आपण त्यांना पाहतो आणि सांगतो की माझं तू हे काम केलं, पुन्हा हे केलंस तर मी 5 नारळ देईन. त्यामुळे हे सगळं सोडून दिलं पाहिजे. मंदिरात जाणं खूप चांगली गोष्ट आहे, त्या वातावरणात जाणं, अगदी प्रेमापोटी जाणं मंदिरात. प्रेमाने जेव्हा आज मला बघायचंच आहे देवाला, मी आज खुश आहे, आज मी देवाला बघतो. नेहमी संकट पडल्यावरच मंदिरात का जावं असं वाटतं, कारणच घालायला मंदिरात का जावं असं वाटतं. त्यामुळे आनंदाने जा, देवाला भेटा, देवाला विचारा आज मी छान आहे, मला बरं वाटलं आज तुला भेटून, असं आपण कधीच म्हणत नाही. त्यामुळे नेहमी रडायलाच का त्यांच्याकडे जातो. त्याच्यामुळे तुम्ही चांगली कामं करा. मंदिराच्या बाहेर बसलेला एखादा कुत्रा असेल त्याला तुम्ही दिलात प्रसाद तरी तो ईश्वरापर्यंत पोहोचतो. आपण अशा देशामध्ये राहतोय ज्या ठिकाणी विषमता आहे पुष्कळ. एखादं मूल सोन्याच्या ताटात जेवतं तर एखाद्या मुलाला दूधही मिळत नाही. इतकी विषमता असताना आपल्याला ती लोकांमध्ये, ह्या प्राण्यांमधला, ह्या माणसांमधला देव का नाही दिसत? आपल्याला मूर्तीतला आणि फोटोतलाच देव का दिसतो? त्यामुळे जर आपली नजर असेल तर आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये देव दिसलं पाहिजे. देव तुमच्यात आहे, माझ्यात आहे, बाहेर बसलेल्या लोकांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, वाहत्या झऱ्यात, हवेत, कुठे ईश्वर नाही. आपण म्हणताना म्हणतो तू चराचरात आहे, पण ते स्वीकारत नाही. त्यामुळे आपण ही सेवा केली पाहिजे. आपण एखाद्या भोगेल्याला अन्न दिलं पाहिजे, एखाद्याला वस्त्र दिलं पाहिजे, ज्याची जी गरज आहे ती भागवली पाहिजे. तर नक्कीच ईश्वरापर्यंत पोहोचेल. ईश्वर कधीच म्हणत नाही मला तू एवढं सगळं घेऊन ये मग मी प्रसन्न होईन, असं कधी कोणी म्हटलंय का? कोणत्या ग्रंथात असं लिहिलंय का? त्यामुळे ईश्वर फक्त आपलं कर्म पाहत असतो. ते कर्म आपलं उत्तम असेल तर मग देवाकडे जायची गरज नाही, देवच तुम्हाला येऊन भेटेल, एवढं निश्चित. काही सात्विक महत्त्वे किंवा जे आध्यात्मिक अधिकारी पुरुष आहेत त्यांच्या अंगात ईश्वरी संचार तात्पुरता होणे आणि सर्वसामान्य लोकांचे देव अंगात येणे, तर दोन्ही काय भेद आहे? पुष्कळ फरक आहे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये. म्हणजे आपण जे काही अंगात येण्याचे प्रकार बघतो आणि मग त्या स्त्रिया थोड्याशा हे होतात, म्हणजे घुमतात वगैरे असं. तर मी जे काही माझ्या साधनेतनं मला जे काही उत्तरं मिळाले त्याच्यामध्ये असं की ते सात्विक जीव असतात, आणि त्या सात्विक जीवाला एका क्षणी असं वाटतं की मी आणि देव एकच आहे. आणि मग त्यांची ती ऊर्जा इतकी वाढते की ते स्वतःला मग काली समजतात, स्वतःला हे आणि म्हणजे मी तो आहे असं करून. आणि त्या जीवाला मदत करायची पण इच्छा असते लोकांना, मग त्याला तो मदतीसाठी हा मार्ग असा वाटतो की मी या मार्गाने मदत करू शकेल. आणि ती लोक तसं स्वतःला समजू लागतात, कारण की त्यांचा तो सात्विक भाव असतो. पण मी जे म्हणत आहे ना ते पूर्णपणे त्या व्यक्तीची जी काही अस्मिता आहे ती पूर्णपणे बाजूला होते, आणि तिथे एखाद्या गुरूंची किंवा एखाद्या देवतेची अस्मिता येते, म्हणजे त्या प्रवेश करते, आणि मग त्या व्यक्तीच्या माध्यमाने ते ईश्वर किंवा ते गुरु बोलतात. हे दोन्ही कम्प्लीट वेगळे विषय आहेत. आणि जेव्हा ती व्यक्ती भानावर येते तेव्हा त्यांना काही आठवत नाही की असं काही झालं. उलट ते विचारतात की काय झालं होतं, हे असं कसं, म्हणजे मी इतका वेळ काय करतो मला काहीच आठवत नाही वगैरे असं. तर हे अनुभव आम्ही घेतले ते फार वेगळे होते. आणि त्यावेळेस त्यांच्या शरीराचं टेम्परेचर अगदी 0वर गेलेलं मी पाहिलेलं आहे. आणि असं जिवंत शरीराचं टेम्परेचर 0वर कधी जात नाही, पण हे आम्ही अनुभवलेलं आहे, म्हणजे अनुभवतोय अजूनही. तर हा एक महत्वाचा फरक त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना, आणि खूप छान प्रश्न विचारले, थँक्यू. या मूवी बद्दल सगळ्यांना सांगा, आणि तुम्ही सगळे क्रियायोग शिका आणि इतरांनाही सांगा.
7 तारखेला बॅच आहे पुण्यामध्ये क्रियायोगाची, तेव्हा दीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. जय बाबाजी. जय बाबा. एकदा आपण सगळ्यांनी ओळखूया. जय बाबाजी. हर हर हर